तुमच्या शेतात जर हराळी असेल, कुंदा असेल किंवा लवाडा मोठ्या प्रमाणात असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण तणनाशकाची फवारणी करावी पण 100% रिझल्ट मिळत नाही, हराळी, कुंदा, लवाडा हा 100% उद्ध्वस्त होत नाही, म्हणजेच काय, त्याचा जळून नायनाट होत नाही, तो पूर्ववत हिरवा होतो, तर असे कोणते तणनाशक फवारणी करायचे जेणेकरून 100% म्हणजेच हराळी असेल, कुंदा असेल, लवाडा असेल जागेवर जळून नायनाट होईल? तर हो मित्रांनो, आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी एवढ्या जबरदस्त पद्धतीचा फॉर्म्युला घेऊन आलेले आहे. तर तो फॉर्म्युला नक्कीच 100% नाही 101% काम करेल. मित्रांनो, नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला 100% लगेच रिझल्ट बघायला मिळणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुमच्यासाठी खास फॉर्म्युला घेऊन आलेली आहे आणि युट्यूबवर हा फॉर्म्युला तुम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच अफलातून व्हिडिओ बघायला मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता चला तर मग आपण जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचा पॉइंट, बरेच शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचं तणनाशकाची फवारणी करतात पण लवाडा, कुंदा किंवा हराळी ही जळून नष्ट होत नाही. पण आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जबरदस्त पद्धतीचा फॉर्म्युला, ते पण तणनाशक सोबत सांगणार आहे. तणनाशक कोणते घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे ते देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा, तणनाशक फवारणी करत असताना पिकावर उडू नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, शेतात ओल असणं गरजेचं आहे आणि ओल फक्त असणंच गरजेचं नाही तर वापसा कंडिशनमध्ये शेत असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला घ्यायचं या ठिकाणी देशी गाईचे गोमूत्र. तर आपल्याला 20 लिटर पंपसाठी जवळपास म्हणजेच 1 लिटर देशी गाईचं गोमूत्र घ्यायचंय आणि याच्यात आपल्याला एक वस्तू ऍड करायची आहे. मित्रांनो, ती वस्तू आहे, खूप चांगल्या पद्धतीचा फॉर्म्युला आहे, नक्की ट्राय करा, विदाऊट खर्च आहे. तर ती वस्तू आहे ते म्हणजेच खडे मीठ. खडे मीठ आपल्या स्वयंपाकघरात पण तुम्हाला मिळून जाईल. तर खडे मीठ आपल्याला 20 लिटर पंपसाठी 2 मूठ भरून आपल्याला खडे मीठ याच्यात मिक्स करायचंय. आता तिसरी वस्तू, याच्यात आपल्याला एक चांगल्या प्रकारचा पिवळा आणि मोठा लिंबू कट करून त्या लिंबाचा रस आपल्याला या गोमूत्रामध्ये पिळायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 20 लिटर पंपसाठी 80 मिली एवढे ग्लायकोसेट घटक असलेलं म्हणजेच राऊंडअप हे आपल्याला मिक्स करायचंय. राऊंडअप हे औषध 80 मिली त्याच्यात ऍड करायच्या आधी बॉटल चांगली ढवळून घ्यायची आहे, म्हणजे ग्लायकोसेट घटक खाली न बसता औषधामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होईल. तर आता तुम्हाला काय करायचंय, हे चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचंय आणि हे औषध तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे कापडाने गाळून घ्यायचंय आणि 20 लिटरचा पंपसाठी म्हणजे हे औषध आता पूर्ण झालेलं आहे आणि ह्या औषधाची तुम्हाला फवारणी करायची आहे. शेतात तुमच्या लवाडा असेल, कुंदा असेल, हरळी असेल तर पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त घ्यायचं आहे. संपूर्णपणे मुळापर्यंत पाणी झिरपेल औषधाचं आणि मुळापर्यंत लवाडा असेल, कुंदा असेल, हरळी असेल चांगल्या प्रकारे पूर्णतः ओलं होईल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीचा मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला फवारणी करायची आहे, म्हणजे एक लेअर तयार झाली पाहिजे. तर ते लेअर म्हणजे गवतावर कव्हरअप झालं पाहिजे, जेणेकरून चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला तणनाशकाची फवारणी करायची आहे. पाणी शुद्धच घ्यायचंय, गढूळ आणि क्षारयुक्त पाणी टाळायचंय. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जर फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, नक्की ट्राय करून बघा, फक्त पिकावर उडू नये याची काळजी तुमच्या दक्षतेनुसार तुम्ही घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. तोपर्यंत भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.